केली होती मी त्यांच्या. मराठीमध्ये मग एकच सिनेमा केलास तू का? असं रुसलायस का मराठी नाही नाही, सिनेमावर? रुसलो नाही, काही चांगला आला तर मी नक्की करेन सिनेमा. आता ज्या हिशोबाने मी काम करतो इकडे, त्या हिशोबाने जर माझ्या हिशोबाने जर काय कॅरेक्टर आले तर मी नक्की करेन काम. मला असं काय वेर वगैरे नाही आहे मराठीवर की काम नाही करायचं, पण चांगलं काय आलं तर मी नक्की करेन काम. अच्छा. कोणत्या मराठी दिग्दर्शकाबरोबर तुला काम करायची इच्छा आहे? रवी जाधव. रवी जाधवांसोबत. ठाण्यात राहतात ना. अच्छा, मग ठाण्यामध्ये विजू माने पण राहतात की? हां हां, तर रवी जाधव मला बरं वाटतं. पण मग तू ठाण्यात लहानपणापासून राहिला आहेस, तर मग धर्मवीर जेव्हा सिनेमा निघत होता, म्हणजे जेव्हा शूट चालू होतं, त्याचा काय किस्सा आहे? हसलायस तू, मला कळलंय ते. त्याचा काय किस्सा आहे? म्हणजे धर्मवीरचं शूट चालू होतं, तुला जेव्हा कळलं, म्हणजे दिघे साहेबांना तू लहानपणी पाहिलंयस, मी खूप पाहिलंय त्यांना, खूप पाहिलंय, दिघे जवळून साहेबांना पाहिलंयस. खूप जवळून मग त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा बनतोय आणि त्यात आपण नाही आहोत. काय काय तुझी ताळमेळ सुरू होती त्या सिनेमामध्ये काम मिळवण्यासाठी? मला कळत नव्हतं की हा सिनेमा माझ्यापर्यंत का आला नाही. ठाण्यात राहून मला माहीत नव्हती या गोष्टी. सिनेमा माझ्यापर्यंत आलाच नाही तो. कारण ठाण्यामधल्या बहुधा लोकांनी प्रेमापोटी त्यांना म्हणजे त्यांच्या सिनेमाचा भाग होणं हे फार महत्वाचं खूप होतं. मोठी गोष्ट आहे. दिघे साहेबांच्या सिनेमाचा भाग होणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि ज्या माणसाला आम्ही लहानपणापासून बघितलंय, त्या माणसाचा ऑरा जो होता जबरदस्त. म्हणजे एंट्री केली की लोक असे बघायचे त्यांना की दिघे साहेब आले म्हणून. असा ऑरा होता त्यांचा ठाण्यामध्ये. कधी कधी भेटण्याचा योग आला तुझा त्याचा? काय नाही, एक्सपिरियन्स असं होता? लांबून लांबून बघितलं त्यांना, असं जाऊन म्हणजे कधी असं त्यांच्या हात किंवा पाया नाही पडलं जाऊन. कधी असं लांबून लांबून बघितलं की हां ते दिघे साहेब आहेत. आणि आम्ही बघत राहायचो असं दिघे साहेबांना. त्यांचे बाजूबाजूचे बॉडीगार्ड गनमॅन वगैरे घेऊन असायचे. दिघे साहेबांना बघितलं असं वाटायचं की कोणतर वजनदार माणूस येतो समोर. त्यांनी पर्सनॅलिटी अशी होती ना की अशी त्यांची नजर होती जी बघायची, जबरदस्त एकदम. असं जेव्हा ते बघायचे डोळ्यांनी इकडे तिकडे. त्याचे दिग्दर्शक प्रवीण तरडे होते. हां, बरोबर आहे. हो. मग त्यांना तू काय सांगशील? म्हणजे जर त्याचा आता परत पार्ट काढ, म्हणजे 1 झाला, 2 झाला, आता जर त्याचा पार्ट आला तर त्यामध्ये तुला काम करायची इच्छा असेल? हो, मी करेन. काय चांगलं नका माझ्या हिशोबाने आलं तर मी नक्की करेन काम. काय एखादी आठवण दिघे साहेबांची तुला आठवते लहानपणीची, तू पाहिलेली? लहानपणीची आठवण तीच आहे की जे आम्ही जेव्हा नवरात्री वगैरे असायचे त्यावेळी ते स्टंप आणि हे वाटायचे, ते क्रिकेट बॅट वाटायचे, स्टंप वाटायचे, बॉल्स वाटायचे, त्याच्यानंतर पुस्तकं वाटायचे. ती एक आठवण आहे त्यांच्याबरोबर. बरं वाटायचं त्यांना बघून. म्हणजे आम्ही सगळे फॅन होतो दिघे साहेबांचे. म्हणजे त्या पुस्तकांवरती तू अभ्यास केलायस, त्यांनी वाटलेल्या पुस्तकांवरती केलाय दिघे साहेबांच्या. केलाय. आणि खूप लहान मुलांचे तर खूप लाड करायचे ते. लहान मुले म्हणजे लहान मुलांपासून ते मोठे पण सगळे त्यांना ओळखायचे. दिघे साहेब बोलले की सगळ्यांना माहिती असतं की दिघे साहेब कोण आहेत. तो एक औराचा त्यांचा. आणि आमच्याकडे एक कार्यकर्ते होते, त्यांचं केदार नाव होतं, त्यांचं केदार असं काहीतरी नाव होतं. ते दिघे साहेबांच्या ऑफिस वगैरेमध्ये तिकडे असायचे ते. आणि ते म्हणजे सगळं काम वगैरे करायचे वगैरे. त्याच्यानंतर मग त्यांचे किस्से आम्हाला ऐकायला मिळायचे की या मुलाला ॲडमिशन नाही होतं, ते दिघे साहेबांनी एक फोन केला की ॲडमिशन झालं लगेच. असे किती लोक आहेत की ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलं, दिवसरात्र काम केलं त्या माणसाने. आणि सगळीकडे फिरत राहायचे ते, इकडे तिकडे इकडे तिकडे दौरा करत राहायचे नेहमी. कोणाला काय असेल किंवा काय लागलं किंवा असं. खूप चांगला माणूस. ते जेव्हा गेले तेव्हा तू किती वर्षाचा होतास? 2000 काहीतरी 2000 गेले होते. 2000 समथिंग बरोबर त्या टायमाला. ते असेल 12-13 वर्षाचं असेल, 13-14 वर्षाचं. मग तुला म्हणजे म्हणता येईल की ठाण्यात राहून दिघे साहेबांचा सहवास लांबून का होईना पण लाभला. त्यांचा ऑरा तुला अनुभवता आला. मला. पण मग कदाचित हा सिनेमा तुझ्यापर्यंत पोहोचला जरी नसला तरी दिघे साहेब आजही तुझ्या हृदयात घर करून आहेत. आणि प्रत्येक ठाणेकरांच्या, प्रत्येक महाराष्ट्रातल्या तमाम त्यांच्या सैनिकांच्या आहेत. आणि मी खरंच खूप काही काम केले त्यांनी जे माहिती नाही लोकांना अजून. काय काय म्हणजे माहिती नाही? बऱ्याच गोष्टी आहेत. जे ते आमच्या इकडे एक ॲक्टर होते, त्यांच्यावर एक फिल्म करत होतो मी. तर ते बोलले की जे मला जॉब लागली आहे ना, ते बहुतेक ते फूड इन्स्पेक्टर होते काहीतरी. ते बोलले दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे मला ही जॉब लागली. आज जे काय आम्ही दिघे साहेबांमुळेच आहे. असे किती किस्से आहेत त्यांचे. एवढं काम केलं त्यांनी. क्या बात आहे. पण तू मराठीमध्ये सुद्धा छान छान सिनेमे करावेस अशी माझी इच्छा आहे. मला पण इच्छा आहे काम करायची. म्हणजे आता मराठी दिग्दर्शक म्हणजे रवी जाधव, त्यांना तू कदाचित लवकरात लवकर भेटावंस, विजू मानेंना भेटावं ठाण्यातल्या. नाही असं नाही, प्रत्येक मराठी दिग्दर्शकासोबत तू काम करावंस. कारण काय ना, एकंदरीत तुझ्याकडे पाहिलं की तू आपला वाटतोस, म्हणजे आपल्या फॅमिलीतला वाटतोस.
तितका एक कॉमन मॅन वाटतोस. म्हणजे तुला कुठल्याही कॅरेक्टरसाठी जर आपल्या मराठी सिनेमासाठी निवडलंस तर तू सहजरित्या जातोस त्या पात्रासाठी. त्यामुळे कदाचित मला खरंच सांगावंच वाटतं तुला सुद्धा की प्लीज मराठी सिनेमे कर तू सुद्धा. करेन मी, कुठे नाही बोलत. करेन मी.